परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्या। आमचा पत्ता अपना कॉर्नर। निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार। जन आरोग्य योजनेने होईल ते साकार। परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच 1356 आजारांवर मोफत वैद्यकीय उपचार। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी 4.5 लाख रुपयांचे विमा संरक्षण। आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्या। आमचा पत्ता अपना कॉर्नर परभणी। संपर्कासाठी मोबाईल नंबर 9067932903 किंवा 7776835686। नमस्कार, मी अयारा। आपण पाहता 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी। दिनांक 24 जून 2025 रोजी परभणीतील पात्र शेतकऱ्यांनी महिंद्रा फायनान्स कार्यालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फायनान्स कंपनीला कुलूप ठोकले। पाथरा येथील श्याम साहेबराव काकडे या शेतकऱ्याने महिंद्रा अर्जुन 555 हे ट्रॅक्टर खरेदी केले। त्यासाठी महिंद्रा फायनान्स कडून कर्ज घेतले होते। 1 हप्ता थकीत झाला, त्यामुळे श्याम काकडे यांचे ट्रॅक्टर महिंद्रा फायनान्स कर्मचाऱ्यांनी शेतातून काम करत असताना ओढून नेले। त्यानंतर 15 दिवसापासून श्याम काकडे हे पैसे घेऊन फायनान्स कंपनीच्या कार्यालयात चक्रा मारित होते, पण त्यांचे पैसे भरून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली। त्यांना सांगण्यात आले की संपूर्ण पैसे नील करावे लागेल, तेव्हाच ट्रॅक्टर सोडण्यात येईल। श्याम काकडे हे स्वतःचा जीव संपून टाकेन असे घरी म्हणत होते। अशा परिस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत महिंद्रा फायनान्सच्या वसमत रोड येथील कार्यालयावरील अधिकारी ट्रॅक्टरचे पैसे भरून घेण्यास टाळाटाळ करत होते। तेव्हा अचानक श्याम काकडे यांनी दोरी आणून कार्यालयातील छताच्या पंख्याला दोरी बांधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। तेव्हा श्याम काकडे यांना स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी कार्यालयाला कुलूप ठोकले। त्यानंतर पैसे भरून घेऊन ट्रॅक्टर सोडून देण्याचे फायनान्स कंपनीच्या वतीने सांगण्यात आले। सायंकाळी 5 वाजता कुलूप उघडण्यात आले। शेतकऱ्यांनी पैसे भरले व ट्रॅक्टर सोडण्याचे आदेश दिले। यावेळी किशोर लगे, रामप्रसाद गवे, मुंजाभाऊ लोंढे, माऊली शिंदे, शेख चांद, आदिनाथ लवदे, शेतकरी श्याम काकडे आदी उपस्थित होते। शेतकरी संघटनेच्या वतीने महिंद्रा फायनान्सला आम्ही कुलूप लावलेला आहे। शेतकऱ्याचं 6 हप्ते रेग्युलर भरल्यानंतर 1 हप्ता थकला होता। ट्रॅक्टर ओढून आणला आणि ते 15 दिवस झालं पैसे घेऊन ऑफिस मध्ये चक्रा मारतय। माझे पैसे घ्या, मला ट्रॅक्टर द्या पेरणीसाठी। परंतु हे फायनान्स वाले ते ट्रॅक्टर द्यायला तयार नाही। पूर्ण पैसे भर, तेव्हा ट्रॅक्टर तुला मिळेल असं करत होते। जेव्हा वेळेस शेतकरी फाशी घ्यायला आला त्यावेळेस आम्हाला कळालं, आम्ही इथं आलो, त्याला फाशीपासून वाचवलं आणि या फायनान्सला आम्ही कुलूप लावलेले। जेव्हा ट्रॅक्टर देतील त्यावेळेसच हे कुलूप निघेल। वक्फ संस्था दर्गा बुरानुद्दीन व कब्रस्तान यांच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन। दिनांक 23 जून 2025 रोजी वक्फ संस्था दर्गा बुरानुद्दीन व कब्रस्तान यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनामध्ये परभणीतील दैठणा तालुक्यात वक्फ संस्था दर्गा बुरानुद्दीन व कब्रस्तान या नोंदणीकृत वक्फ संस्थेच्या अनाधिकृत बेकायदेशीर गोपाळ लिंबाजी कचवे यांनी वक्फ संस्थेच्या जागेमध्ये पार्ट A 17 वर सदरील वक्फ संस्थेची नोंद असून त्या जागेवर काट्याकुपाट्या टाकून सदरील जागेवर अतिक्रमण केले आहे। तरी सदरील अतिक्रमण धारकावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी असे या निवेदनाद्वारे मागणी केली आहे। या निवेदनावर शेख रफीक, शेख हुसैन व आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। और एसपी साहब को एक निवेदन दिए। अपना दैठना बोल के यहाँ से 20 किलोमीटर पे गांव है। गांव के अंदर निज़ामकालीन कब्रस्तान है। कब्रस्तान के अंदर कुछ लोग अतिक्रमण करे और अतिक्रमण करने के बाद पेशाब टॉयलेट वगैरह वहीं कर रहे लोग आके, दोनों साइड से इंक्रोचमेंट कर रहे हैं। हमारी तहसीलदार साहब से बात हुई कि उन्होंने आश्वासन दिया कि जल्द से जल्द हम ये अतिक्रमण निकाल के देंगे। और ये लोग चाहते कि बार बार हिंदू मुस्लिम के गांव के अंदर झगड़े होए। मेरी प्रशासन से भी मांग है कि जो लोग भी इस टाइप के समाज कंटक है उनके ऊपर कार्रवाई की जाए और जल्द से जल्द हमारा कब्रस्तान के अंदर जो अतिक्रमण किया गया उसको खाली करने की हम लोगों से प्रशासन से हमारी डिमांड है। मदीना नगर मध्ये SDPIच्या प्रयत्नांना यश। दिनांक 24 जून 2025 रोजी परभणी शहरातील मदीना नगर परिसरातील समस्यांवर लक्ष देत SDPI सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाने सातत्याने स्थानिक प्रशासनाकडे पाठपुरावा केला।
या प्रयत्नांना यश मिळत मस्जिदे नूरुल कुरानच्या शेजारील नाल्यांची साफसफाई अखेर करण्यात आली। यावेळी SDPI परभणी जिल्हा संयोजक मौलाना मुफ्ती साजेद उपस्थित होते। SDPI ही सामान्य जनतेच्या हितासाठी झटणारी, जमिनीवर काम करणारी पक्ष आहे। इतर पक्षाप्रमाणे केवळ आश्वासने देणारी नव्हे तर कृतीवर विश्वास ठेवणारी संघटना म्हणून ओळखत आहे। रस्त्याच्या दुरुस्तीचे काम ही लवकरच सुरू होणार आहे अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे। पाथरी शहरातील माडीवाडा येथे दिनांक 12 जून रोजी घरफोडी करत चोरट्याने सोन्या चांदीचे दागिने व रोकड लंपास केली होती। स्थानिक गुन्हा शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी किशोर तेजराव वायाळ वय 45 वर्ष, राहणार मेरा, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा याने त्याच्या साथीदारासोबत चोरी केल्याची माहिती दिली आहे। किशोर वायाळ याने साथीदारासोबत घरात घुसून सोन्या चांदीचे दागिने व नगदी 1 लाख रुपये असे चोरून नेले होते। आरोपीकडून 78 ग्राम सोन्याचे दागिने सुमारे 6,73,000 रुपयांचे हस्तगत करण्यात आले आहे। गुन्ह्यात चोरलेली नगदी रक्कम व दागिने विकून मिळालेली काही रक्कम त्याने त्याच्या बँक खात्यामध्ये जमा केल्याचे दिसून आले आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, पोलीस अंमलदार मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, VN सातपुते, तूप सुंदर, हनवते, हुसेन, रफिउद्दीन, सर्व स्थानिक गुन्हा शाखा परभणी यांच्यासह सायबर पोलीस स्टेशनचे गणेश कोटकर यांनी मिळून केली आहे। परभणी जिल्हाधिकाऱ्यांना परभणी शहरातील दर्गा रोडवरील टीचर कॉलनीत रहिवाशांच्या वतीने निवेदन देण्यात आले। दिनांक 25 जून 2025 रोजी दर्गा रोडवरील टीचर कॉलनीतील रहिवाशांनी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, महावितरण कंपनी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली। टीचर कॉलनीमधील जाफर खान यांच्या घरावर बसवलेल्या जिओ मोबाईल टॉवरमुळे परिसरातील रहिवाशांना अनेक प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। टॉवरमधून किरणोत्सर्गामुळे लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि गरोदर महिलांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती आहे। टॉवरच्या उपकरणामधून सतत आवाज येतो, ज्यामुळे रात्री झोपेत अडथळा निर्माण होतो। टॉवरमुळे घर खरेदीदार आणि भाडेकरू यामध्ये भीती निर्माण झाली असून त्यामुळे मालमत्तेच्या किमतीत घट झाली आहे। एवढेच नाही तर वादळ किंवा जोरदार वाऱ्यांच्या वेळी टॉवर कोसळण्याची शक्यता असून त्यामुळे जीवितहानी होऊ शकते। या सर्व समस्यांवर योग्य उपाययोजना करावी व तातडीने चौकशी करून हा टॉवर रहिवाशी भागातून हलवावा असे या निवेदनावर नमूद करण्यात आले आहे। या निवेदनावर टीचर कॉलनी परिसरातील रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत। येथील नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। अस्सलाम वालेकुम हाजरीन, मैं रेहान खान दरगाह रोड टीचर कॉलोनी से मुखातिब हूँ। जैसा कि आप वीडियो में आगे देखेंगे कि एक रिहायशी इलाके में इलीगल टावर का निर्माण हुआ है। इसकी वजह से यहाँ पर रहने वाले लोगों को मुख्तलिफ अक़साम की परेशानियों का सामना करना पड़ रहा है। बहुत से लोगों ने एप्लीकेशन देकर कोशिश की पहले भी ये टावर के ताल्लुक से शिकायत दाखिल करने की, लेकिन कोई एक्शन नहीं हुआ प्रशासन की तरफ से उसके ऊपर। लेकिन इस बार हम लोग इस टावर को लेके बहुत ज़्यादा सीरियस है। उसकी सबसे बड़ी वजह यह है कि इस टावर का लोड जो है, इलेक्ट्रिक लोड, ये जो है रिहायशी इलाकों को जो बिजली प्रोवाइड होती है, जो डीपी प्रोवाइड है, उसके ऊपर है। इसके लिए कोई अलग से डीपी लिया नहीं गया, ना परमिशन ली गई है। दूसरी बात यह है कि रिहायशी इलाके में है, बिजली गिरने का, बारिश वगैरह का खतरा, रेडिएशन का खतरा, बच्चों की तालीम का खतरा, जनरेटर जब चालू होता है उसका तो जनरेटर की आवाज़ का टेंशन, बच्चों को एजुकेशन का टेंशन, बहुत से उससे यहाँ पर रहने वालों को तकलीफ है। हमने इस मसले को लेकर प्रशासन को निवेदन दिया है। अगर प्रशासन, DM साहब या महानगर पालिका और MSCB, ये तीनों डिपार्टमेंट, अगर पठान नाम है शायद वो, जो MSCB में रेगुलर बेसिस पे कॉन्ट्रैक्टर है या कोई वर्कर है उन्होंने MSCB में, उसका गलत फायदा उठाकर वो आदमी रिहायशी इलाकों की बिजली टावर कमर्शियल यूज में ले रहे हैं। कमर्शियल यूज में लेने की वजह से वो डीपी पे लोड बढ़ रहा है। डीपी के लिए 2-2 दिन वो डीपी ब्लास्ट रहता, 2-2 दिन तक उसकी लाइट नहीं आती, 2-2 दिन तक रिक्वेस्ट करना पड़ता महल्ले वालों को कि भाई वो डीपी आकर बना कर जाओ बोल के। लेकिन ना MSCB के लोग और ना ये पठान
दोनों भी इस पर कोई भी एक्शन लेने को तैयार है। हम डीएम साहब से और एमएससी खुसूसन एमएससी बी से ये रिक्वेस्ट कर रहे हैं कि अगर इस बार एप्लीकेशन देने पर अगर इस पर कार्रवाई नहीं हुई तो हम उपोषण की तैयारी में है। और उपोषण ऐसा वैसा नहीं होगा, इस मोहल्ले के 500 लोगों के साथ उपोषण होगा इंशाअल्लाह, और आमरण उपोषण रहेगा। तो मेरी प्रशासन से गुजारिश है कि ये जो इलीगल टावर है इसको नोटिस देकर जल्द से जल्द रिहायशी इलाके से हटवा दिया जाए। अस्सलाम वालेकुम। आपल्याला आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे। या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा। व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे। आपण पाहत राहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी। आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, घंटीचं बटन अवश्य दाबा, लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका। आपण पाहत राहा 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज परभणी। जय हिंद। परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या। आमचा पत्ता अपना कॉर्नर। निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार। जन आरोग्य योजनेने होईल ते साकार। परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच 1356 आजारांवर मोफत वैद्यकीय उपचार। आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी 4.5 लाख रुपयांचे विमा संरक्षण। आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या। आमचा पत्ता अपना कॉर्नर परभणी। संपर्कासाठी मोबाईल नंबर 9067932903 किंवा 777682